श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावशाली उपाय हा पाहणार आहोत. तर 6 जुलैला सर्वात मोठी म्हणजेच आषाढी एकादशी असणार आहे. म्हणजे येत्या रविवारी आषाढी एकादशी म्हणजेच जिला आपण देवशयनी एकादशी असं म्हणत असतो. तर देवशयनी एकादशीपासून जो चातुर्मास आहे तर तो सुरू होतो. म्हणजेच भगवान श्री हरिविष्णू 4 महिने निद्रावस्थेमध्ये जात असतात अशी मान्यता आहे आणि तेथूनच चातुर्मास हा सुरू होतो. तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे. सकाळी उठताच आपल्याला या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. या झाडांमध्ये असतो साक्षात भगवान विष्णूंचा वास. त्यामुळं आपली इच्छापूर्ती होते. नशिबात जे नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतं असं म्हटलं जातं. तर बघा, ती झाडे कोणती आहेत, या झाडाला आपल्याला कशा पद्धतीनं स्पर्श करायचा आहे, झाडाची पूजा कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर त्यामध्ये पहिलं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड. तर केळीच्या झाडाला अतिशय शुभ मानलं जातं. बघा, सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी केळीची पानं ही वापरली जातात. या केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडे अशी आहेत ज्यांना दैवी शक्तीचा वास आहे असं मान्यता आहे. यामध्ये एक मोडणारं म्हणजे केळीचं झाड, यामध्ये देखील भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणून आपल्याला या केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. तर बघा, आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तर या अगोदर म्हणजे हा उपाय करण्या अगोदर आपल्याला आपल्या घरामधील देवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतर हा उपाय करायचा आहे. म्हणजे याला आपण एक प्रकारची सेवा जरी म्हटलं तरीही चालेल. तर त्यासाठी आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश पाण्यानं भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. उदबत्ती, फुलं, अक्षदा, हळदी कुंकू हे साहित्य घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला केळीच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे आणि नंतरनं तो शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा आपण नेलेला आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि हे जे तांब्यामधील पाणी आहे तर ते तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालत तुम्हाला हे पाणी केळीच्या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे. आणि उजव्या हाताने तुम्हाला या केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. त्यानंतरनं दुसरं झाड असणार आहे ते म्हणजे आंब्याचं झाड. तर आंब्याच्या झाडाला देखील अशाच पद्धतीनं तुम्हाला पूजा करून उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे. म्हणून आपली इच्छा, जी पण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच पुढचं जे झाड असणार आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. तर आता बघा, पिंपळाच्या झाडाला एक विशेष प्रकारचं आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे. यामध्ये देखील भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं. साक्षात 33 कोटी देवी देवता या झाडाच्या पानांमध्ये वास करतात असं म्हणतात. आणि म्हणूनच आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे, दिवा घ्यायचा आहे, अगरबत्ती घेऊन आपल्याला हे पूजेचं साहित्य घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि नंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला हे जे स्वच्छ पाणी आहे तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आणि उजव्या हाताने स्पर्श करून तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या झाडांना नक्की स्पर्श करायचा आहे. यामुळे तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल. तुमची इच्छापूर्ती होईल.